मल्हारगड उर्फ सोनोरीचा किल्ला पेशवाईच्या काळात पुणे शहरासोबत जुन्नर, सासवड, अहमदनगर, चाकण अशा प्रमुख बाजारपेठा इथं होत्या. त्यातल्या पुणे आणि जुन्नरच्या बाजारपेठांना जोडणारा रस्ता म्हणजे दिवेघाट. बराच व्यापार या मार्गाने होत असे. या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता आणि टेहळणीसाठी उभारलेल्या एक त्रिकोणी आकाराचे एक दुर्गशिल्प म्हणजे मल्हारगड किंवा सोनोरीचा किल्ला. पुण्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला असून या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण तासभराचा अवधी लागतो. तसा बऱ्यापैकी अवशेष शिल्लक असलेला हा किल्ला आहे. किल्ल्यावर पोचायला 2 वाटा आहेत. पुणे हडपसर दिवेघाट मार्गे झेंडेवाडी आणि तिथून 4 किलोमीटर अंतरावर किल्ल्याच्या मागच्या दरवाजाच्या खाली आपण पोहोचतो. अंदाजे 20 मिनिटांची सोपी चढाई आपल्याला या दरवाज्यात घेऊन येते. दुसरा मार्ग आहे तो तसाच दिवेघाटाने सासवडवरून सोनोरी गावात पोचतो. याच गावाच्या नावावरून किल्ल्याला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात. सोनोरी गावात गाडी लावून साधारण अर्ध्या तासात आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो. सोनोरी गावातून दिसणाऱ्या विजेच्या टॉवरच्या दिशेने मार्ग धरून चढाई केल्यास आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. दोन्ही मार्गावरची चढाई ही सोप्या श्रेणीतील आहे. पुण्याच्या आसपास काही वाटांवर लक्ष ठेवून लहान लहान किल्ल्यांची किंवा भुईकोटांची प्रभावळ आहे. काही किल्ले बुलेश्वर डोंगर रांगेच्या माळेत सामावले आहेत. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला बुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. महादरवाज्यातून आत आल्यानंतर आपला खऱ्या अर्थाने गडाच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश होतो. या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1763 ते 1765 या काळात झाले. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे व कृष्णराव पानसे यांनी या गडाची निर्मिती केली. बालेकिल्ल्यातील 2 मंदिराची शिखरे आपल्याला कधीपासून खुणावत असतात. ही 2 मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंड असून या मंदिरात राहायचे म्हटल्यावर फार तर 5 ते 6 माणसे दाटीवाटीने राहू शकतात. शिवलिंग असणारे सोळेश्वराचे मंदिर त्यामानाने प्रशस्त आहे. दुसऱ्या मंदिरातील अश्वारूढ मल्हारीची म्हाळसासोबतची मूर्ती पाहून आपल्याला प्रसन्न वाटते आणि हरकून जेजुरीची आठवण येते. या गडाला मल्हारगड हे नाव याच मंदिरामुळे पडल्याची खात्री वाटते. खंडोबाच्या मूर्तीशेजारी अनेक छोट्या छोट्या पुरातन मूर्त्या आपल्याला दिसतात. खंडोबाच्या नावावरून आणि जेजुरीचा शेजार लाभला असल्यानेच या किल्ल्याला मल्हारगड असं नाव दिलं गेलं असावं. खंडोबाची अश्वारूढ मूर्ती, म्हाळसा आणि अन्य शिल्पे आहेत. फक्त मल्हारगडावरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आपल्याला बघायला मिळते. खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपठाराचे स्वरूप आले आहे. किल्ल्याची तटबंदी, बुरुज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी ती शाबूत आहे. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे, मात्र ती वापरात नसल्याने गडावरील इतर विहिरींप्रमाणेच यात पाणी अजिबात नाही. मल्हारगड साधारण त्रिकोणी असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा भव्य आहे. अद्यापही सुस्थितीतील या दरवाजाच्या कामावरून तात्कालीन दुर्ग स्थापत्याची कल्पना येऊ शकते. तट, दरवाजा, नगारखाना, पाऱ्याच्या देवड्या, माऱ्याच्या जंग्या, तोफ्यांच्या जागा हे सारं इथं पाहता येईल. किल्ल्यावर अन्यत्र 2 तलाव, 2 बांधीव विहिरी, व्यवस्थित तटबंदी ही या किल्ल्याची वैशिष्ट्य आहेत. झेंडेवाडीच्या बाजूने दरवाजाच्या उत्तरेला उंचावरून कऱ्हा नदी, जेजुरी, कडेपठार असा विस्तीर्ण परिसर दिसतो. मल्हारगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून ट्रेकर्सच्या दृष्टीने हा सोपा समजला जातो. महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे.
समुद्रसपाटीपासून हा किल्ला साधारण 3166 फूट उंचीवरती आहे. तसेच या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे केवळ 4.5 ते 5 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे. 1100 मीटर उंचीचा दुहेरी तटबंदीचा हा किल्ला दिवेघाटाच्या पूर्वेस अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती वसलेला आहे. गडावर सोनेरी गावातील पायवाटेने अर्धा तासात पोहोचता येते. किल्ला बांधत असताना एका ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार भीमराव पानसेंनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. म्हणून या किल्ल्याला त्यांनी मल्हारगड हे नाव दिल्याची दंतकथा प्रचलित आहे. मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा बांधला गेलेला हा किल्ला असल्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी हा किल्ला आवर्जून पाहावा. हा किल्ला शिवकालीन नसून पेशवेकालीन आहे. सन 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता. तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधीव टाके लागते. टाक्याच्या जवळच ध्वजस्तंभ असून त्यावर सदैव भगवा विराजमान आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. ते टाके गडावर संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने गेले 2 वर्षात साफ करून त्यातील गाळ काढून ते टाके साफ करून घेतले व यातील पाणी वापरण्यास उपयुक्त केले, तरी ते पिण्यायोग्य नाही. असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहिरीत पाणी नाही. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा होता. किल्ल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने त्यातील पूर्ण माती काढून तो ये जा करण्यासाठी उघडा केला आहे. 7 पायऱ्या आहेत. तसेच या संस्थेने अजून एक केलेले महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे किल्ल्याच्या बरोबर आतील बाजूस आपल्याला मातीच्या ढिगाखाली कित्येक वर्ष बुजलेला शिवकालीन मोठा चौथरा तिथं दिसून येईल व आपले लक्ष वेधून घेईल. याच्याच उजवीकडे पुढे गेल्यावर आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा 6 बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गडीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरात अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती. तर मित्रांनो, तुम्हाला ही मल्हारगडाची माहिती कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.